श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार श्रोतेहो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात स्वागत। आणि जसे की आपल्याला माहित आहे की आता 2024 हे वर्ष संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे 2025 या नवीन वर्षाची। आणि नवीन वर्ष म्हणले की आपल्याला सर्वात आधी लक्षात येते ते म्हणजे आपले राशी भविष्य, की आपल्यासाठी नवीन वर्ष कसे असणार आहे याची प्रत्येकाला जाणून घेण्याची उत्सुकता असते। तर आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंह या राशीविषयीचे राशी भविष्य सांगणार आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक एक राशी भविष्य सांगत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंह राशीच्या व्यक्तींचे राशी भविष्य फक्त जानेवारी महिन्याचे सांगणार आहे। फेब्रुवारी महिन्याचे प्रत्येक महिन्याचे वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत। त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। आपण पाहू शकताय की मी आपल्या समोर 4 कॅलेंडर घेऊन आलेलो आहे। 4 दिनदर्शिका आपल्या हातात आहेत। यामध्ये सर्वात प्रथम महालक्ष्मी कॅलेंडर आहे, त्यानंतर आनंदी वास्तू, दाते पंचांग आणि कालनिर्णय। तर यामधील सर्वात आधी मी तुम्हाला महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये सिंह राशीविषयी काय सांगण्यात आले आहे त्याविषयीची आपण माहिती पाहून घेऊयात। आत्मविश्वास, संततीवर प्रेम आपले राहणार आहे। उत्तरार्धात बुद्धी कौशल्याने कामात यश मिळणार आहे। गुणवत्ता आपल्याला थोडीशी वाढवायची आहे। सामाजिक कामातून कमी श्रमात आपल्याला लाभ होणार आहेत, पण कीर्ती मात्र कमी मिळणार आहे। मातृपितृ सुखास अनिष्ट राहणार आहे। चंद्रबल जे आहे ते 10, 11, 12, 13, 17 आणि 18 या दिवशी असणार आहे। तर एकंदरीत पाहू शकताय आपण की आपला जो आत्मविश्वास आहे तो आणि संततीवर आपले प्रेम राहणार आहे। उत्तरार्धात बुद्धी कौशल्याने आपल्याला कामात यश मिळणार आहे। गुणवत्ता थोडीशी वाढवायची आहे। तर आनंदी वास्तूमध्ये पाहूया आपण की सिंह राशीविषयी काय सांगण्यात आलेले आहे। तर आयात निर्यातीच्या क्षेत्रातील व्यवसायांना मोठा लाभ होणार आहे। जर आपण व्यावसायिक असाल तर आपल्याला आयात निर्यातीच्या क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता जास्त आहे। नोकरदार वर्गाला प्रगतीची सहज संधी प्राप्त होणार आहे। जर आपण नोकरदार असाल तर आपल्याला प्रमोशन वगैरे भेटू शकतं अगदी सहजरित्या। जर आपण मागील वर्षामध्ये काही चांगले कार्य केले असेल तर नक्कीच आपल्याला आता या महिन्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीच्याच महिन्यामध्ये प्रगतीची संधी चालून आलेली आहे। उच्च पदस्थ अधिकारी किंवा वजनदार व्यक्तींची भेट व ओळख होणार आहे। आपण जर कोणाचा आदर्श घेऊन जगत असाल तर आपल्याला आपले जे आदर्श आहेत त्यांच्याशी देखील गाठभेट होऊ शकते। भविष्यात अशा ओळखीचा काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता देखील आहे। तुमची प्रवृत्ती रोमॅन्टिक व भोगविलासी या जानेवारी महिन्यात राहणार आहे। कुटुंबातील वातावरण सुख शांतीचेच राहणार आहे। मात्र या महिन्यात आरोग्याच्या दृष्टीने तब्येत थोडी नरमच राहील। तर सिंह राशीच्या व्यक्तींनी थोडीशी या महिन्यामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे। थंडीचे दिवस असणार आहेत त्यामुळे मी सांगेल की आपण थोडंसं थंडीमुळे काळजी घ्यावी। कामाच्या दगदगीमुळे जुने आजार बळावण्याची शक्यता आहे। कामाची जास्त दगदग होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यासाठी योग्य ते औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला देखील आपल्याला घ्यायचा आहे। तर ही माहिती आनंदी वास्तू कॅलेंडरमधील होती। आता दाते पंचांगामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींविषयी काय सांगण्यात आले आहे त्याची माहिती घेऊयात। व्यावसायिक आवक कमी राहणार आहे। नोकरदारांना उत्तरार्ध चांगला राहील। संततीच्या बाबतीत देखील शुभ घटना आहेत। विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल। सरकारी कामासाठी उत्तरार्ध चांगला राहणार आहे। अनपेक्षित खर्चाचे प्रसंग उद्भवू शकतात। जोडीदाराला चांगल्या संधी येणार आहेत। अंगीकृत कार्यात उत्तरार्धात आपल्याला यश मिळणार आहे। आणि सर्वात शेवटी आपण पाहू शकताय की कालनिर्णय या दिनदर्शिकेत सिंह राशीविषयी काय सांगण्यात आलेले आहे। तर हाती खेळणारा पैसा आत्मविश्वास वाढवतो हे खरेच, परंतु तोच पैसा योग्य ठिकाणी वापरला तर त्याचा मानही राहतो। नोकरी व्यवसायात कामाचा ताण वाढण्याची थोडीशी शक्यता जास्त आहे। कामातील एकाग्रता आपल्याला थोडीशी वाढवायची आहे आणि गोड बोलून आपल्याला आपला कार्यभाग उरकून घ्यायचा आहे। तर वादविवाद एकंदरीत आपल्याला सिंह राशीच्या व्यक्तींना टाळायचे आहेत आणि आपण जसं म्हणतो की गोड बोलून आपले कार्य साधून घ्यायचे आहे तसाच हा जानेवारी महिना आपल्यासाठी असणार आहे। आरोग्याकडे थोडेसे लक्ष द्यायचे आहे। यश मात्र आपल्याला नक्कीच मिळणार आहे। प्रयत्नांची थोडीशी साथ राहिली तर चांगलंच राहील। तर सिंह राशी व्यक्तींच्या विषयीची हे राशी भविष्य होते जानेवारी महिन्याचे। फेब्रुवारी महिन्याचा सेपरेट व्हिडिओ येणार आहे। त्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त जणांना शेअर करा। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।